आणि आपण बघतोय की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश जर कोणी उभा केला असेल तर तो काँग्रेसने केलेला आहे. उद्देश पाटील गोलंदाज असेल तर त्याच्याबरोबर आहे तो आयुब शेख फलंदाज, आकाश रिपट आणि पहिला चेंडू आसमान आकाशामध्ये, आसमानी टोला, षटकार. इथे फलंदाज आयुब शेख एक तगडा फलंदाज आहे. आयुब शेख कासार वडवली संघाचा एक दिप्पाड खेळाडू. त्याची उंची, त्याची शरीरयष्टी जशी ताकदवान आहे, फटके देखील तितकेच ताकदवान असतात. आयुब मैदानामध्ये आपण बघणार आहोत आपल्या गावच्या संघाकडून. मी आयुबला या अगोदर ओपन टीम मधून खूप वेळा बघितलं. आज त्याच्या स्वतःच्या गावच्या संघासाठी तो मैदानामध्ये खेळणार आहे आणि आपल्या गावासाठी खेळणं काय असतं याचा अनुभव मी खूप घेतलेला आहे. त्यामुळं तिथे खेळणं जास्त आनंददायी असतं. यस, इथे फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला 4 रन, षटकारा पाठोपाठ चौकार. आयुबचा पहिल्या षटकामध्ये धमाका. सन्मान्य केतन शेठ तरे यांचा संघ आहे पृथ्वी 11 कासार वडवली. आणि कासार वडवलीचा हा ॲटलॉस आहे, पृथ्वीचा ॲटलॉस आहे हा आयुब शेख. यस 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 यस, इथे इथे सुंदर फटका आयुबच्या बॅट मधून. पुन्हा एकदा 4 धावांची मोहर, चौकार. वेळ आलेली आहे. गारगार थंडीचा महिना. निश्चित आज प्रजासत्ताक दिन आहे. भारताचं जे गणराज्य आहे हे सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक आज बनलेला आहे आणि तो वर्धापन दिन आज आपण साजरा करणार आहोत. सकाळी 8 वाजता झेंडावंदन होईल. सगळ्यांनी उपस्थित राहा, झेंड्याला सलामी द्या, राष्ट्रगानासाठी आपण उपस्थित राहा. तर आज सकाळी गोठवली संघ ज्यावेळेस इथे खेळला रात्रीच्या सत्रामध्ये स्वराजनं देखील षटकार चौकार चौकार आणि 1 अशा प्रकारची फलंदाजी केली होती. तिथे आयुब देखील इथे षटकार चौकार चौकार आणि 1 धाव घेतोय. म्हणजे स्वराजच्या फलंदाजीतली री ओढली आज आयुबनं. योगायोगाच्या गोष्टी असतात. ओ हो हो, कडक शॉट आहे, कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला हलू दिलं नाही. निर्जीव क्षेत्ररक्षकांना निर्जीव भिंत बनवत चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावा. धाव फलक 19. पहिलं षटक सुरू आहे. येस, एक चांगला चेंडू आलेला आहे, लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर आणि पहिलाच निर्धाव या षटकातला. 6 चेंडू संपले. उदेश पाटील षटक पूर्ण करतोय. 19 धावा या षटकामधून. पाहिलं होतं गोरसई संघाला भावेश पवारच्या अनुपस्थित खेळताना, वाकळण संघाला देखील आपण आज बघतोय केतन म्हात्रेच्या अनुपस्थितीमध्ये खेळताना. हे सगळे खेळाडू आपल्या गावातून 19 धावा धावफलकावरती आपल्या गावातून ज्यांनी सुरुवात केली. मात्र मी बघितलं की भावेश पवार असेल किंवा केतन म्हात्रे असेल कधी गावाला विसरलेले नाहीत. गावची मॅच असेल तर ते हमखास उपस्थित असतातच. जीत भोईर
गेली अनेक वर्ष सातत्यानं जीतला मी बघतोय वाकळण संघासाठी योगदान देत असताना ॲज अ बॅट ॲज अ बॉल. 2015ला मी पहिल्यांदा बघितलं होतं या टीमला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धेमध्ये, जिथे ते विनर्स होते 2015चे. आणि त्यामध्ये जीत भोईरचा खेळ मला तर प्रचंड आवडला होता. हा खेळाडू मला खूप भावून गेला होता. अनेक स्पर्धांमध्ये देखील मी त्याचं वर्णन केलेलं आहे. यास 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 इथे उजव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू आणि पंच कळवतायत वाईड आहे. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचणार आहे. 20 धावा. एका ठिकाणी मी जीत भोईर बद्दल बोलताना असंही म्हटलं होतं की चंद्रासारख्या लोभसवाण्या सौंदर्याचं वरदान लाभलेला खेळाडू कोण असेल तर तो हा जीत भोईर आहे. यस, कडक शॉट, अत्यंत दिमागदार षटकार आयुब शेख. कांना डोळे चोळायला लावणार आहे. धमाकेदार फलंदाजी. जीतचा चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू हवेमध्ये खेळण्यापेक्षा तो खाली राहील याची त्यांनी काळजी घेतली. टप्पा पडल्यानंतर बॅकफूट पॉइंट खूप वेगानं चेंडूवरती पोहोचतोय. धावा इथे मिळणार नाहीत. धावफलकावरती पृथ्वी 11 कासारवडवली 26 धावा. 26 पैकी आय थिंक 22 धावा या आयुब शेखच्या असतील. 21 धावा, 21 नाबाद आयुब शेख. आता 22 धावा आहेत. आयुब नाबाद आहे. मगाशी मी म्हटलं होतं की धावा पृथ्वीचं ओझं उचलणारा ॲटलास आहे. तुम्ही ॲटलास सायकल बघितली असेल, ॲटलासचा लोगो बघितला असेल, तर त्या लोगो असा होता की पृथ्वी आहे आणि पृथ्वी कुणीतरी एका व्यक्तीने आपल्या डोक्यावरती उचललेली आहे. तर पृथ्वीचं ओझं उचलणारा असतो तो म्हणजे ॲटलास. अशी एका धर्मामध्ये समजूत आहे. मात्र इथे धावांचं ओझं उचलणारा हा ॲटलास आहे आयुब शेख. आणि धावा कोणाच्या आहेत? पृथ्वीच्या आहेत. वाह वाह, सुंदर फटका. इथे स्लॉक केला चेंडूला. मिड विकेट सीमारेषे बाहेर दाखवली सीमारेषा. षटकार. धावफलक 33. यस्काडा दुसराही लागोपाठचा समालोचन कक्षामध्ये चेंडू आणि अगदी बाईकच्या शेजारी येऊन पडलेला आहे. आकाशच्या डोक्यात मला ही बाईक दिसते. षटकार. 6 धावा. आकाशाचा वेध घेतला. लागोपाठ 2 वेळा 2 षटकार इथे दाखवले. तर 2 षटकांचा खेळ संपतो. 39 धावा फॉर नो लॉस. पृथ्वी 11 कासारवडवली. तर मगाची मॅच आपण पाहिली गोठवली संघाची. गोठवली संघाने देखील पहिल्या षटकामध्ये स्वराजने आपण पाहिलं होतं षटकार चौकार चौकार 1 अशा धावा काढल्या होत्या. इथे आयुबने तशाच काढल्या. गोठवली संघाने 2 षटकामध्ये 39 बनवल्या होत्या. पृथ्वी कासारवडवली संघाने 2 षटकामध्ये 39 बनवल्यात. हॅमर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र हातोडा अंगलट आलाय. आयुब बाद होतोय. धक्का मोठा आहे. पहिला फलंदाज 39 वरती परतला. अगदी सहज त्याने बनवलं होतं. कुठेही असं वाटलं नाही की आयुबला या सामन्यामध्ये अडचण आलेली आहे. अगदी सहजपणे गोलंदाजांची त्याने पिटाई केली होती. नवीन फलंदाज करण पाटील. ही दिग्गज खेळाडूंची मांदियाळी आहे कासारवडवली संघ.
पृथ्वी कासार वडवली पहिला फलंदाज गमावला. इथे बॅकफूट वरून पूल करण्याचा प्रयत्न होता. ओ हो 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 इथे चेंडून अचानक घेतली उसळी आणि सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर जायचंच होतं. जशी एखादी नदी निघते ना डोंगरावरती उगम पाऊन पावल्यानंतर समुद्राच्या दिशेला वरती डोंगर आला, दगड आले, धोंडे आले, उसळत फेसाळत जाते. या चेंडूला देखील क्षेत्ररक्षकांचा अडथळा जाणवला नाही आणि तो सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. यावेळेस अडवला गेला. 1 धाव इथे मिळणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचेल. 44 44 लॉस ऑफ 1. पृथ्वी 11 कासार वडवली. तिसऱ्या षटकामध्ये या धावा आहेत. भरपूर धावा इथे आलेल्या आहेत या षटकामध्ये. निश्चित उद्देश पाटीलनं चांगलं कमबॅक केलंय. गडी बाद करण्यात यश मिळालं. विशेषतः आयुब बाद झालेला आहे जो सातत्यानं धावांचा ओघ त्याने आणला होता. 9 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान दिलं होतं. यावेळेस हो 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 काय सुंदर फटका, इम्प्रोव्हायझेशन लाजवाब. 6 धावा सलग. तिसरा षटकार आकाश पाटीलचा, आकाश रिपटचा. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी खास प्राइज आहे. अर्थातच कॅम्प ड्रीमस्केप या रिसॉर्ट मध्ये तुम्हाला 1 नाईट स्टँडची ऑफर आहे आणि इथे 3 षटकार लागोपाठ खेचलेले आहेत आणि त्यानंतरचा एक चौकार. 4 धावा आहे. चौकार इथे येतोय आकाश रिपटच्या बॅट मधून. धावफलकावरती 54 धावा. एक गोष्ट आपण बघितली इथे की सुरुवातीला ड्राईव्ह सीट वरती आयुब शेख होता. त्यानंतर त्याचा सहकार्य करणारा आकाश जे ज्यावेळी ड्राईव्ह सीट वरती आला, एक्झिट घेतली इथे असं म्हणेल मी आयुब शेखनं. आणि त्यानंतर धमाका सुरूच आहे इथे आकाश रिपटचा. जिथे डाव सोडला होता आकाश रिपटनं तिथून उचललाय आणि स्कोअरला तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पोहोचवलंय तब्बल 58 वर. काय मॅच आपण बघतो ना, एखादा बाप ज्यावेळेस मुलगा कमावतो होतो त्यावेळेस त्याने एक्झिट घेतली पाहिजे, मुलाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मुलगा देखील त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कशी प्रगती करू शकतो हे आम्ही आकाश रिपटच्या बॅटमधून बघितलेलं आहे. कमालीचा सामना इथे आपण मैदानामध्ये बघत आहोत. खरं तर एखादं उदाहरण तसं मॅचला तंतोतंत लागू होत नसेल, पण आपण समजून घ्या. मला सांगायचं काय, परिभाषा वेगळी आहे. जिथे वडिलांनी आपलं कुटुंब उभं केलेलं असतं, जिथे मुलाच्या ताब्यात दिलेलं असतं, तिथून मुलानं अधिक प्रगती करायची असते आणि कुटुंबाला पुढे घेऊन जायचं असतं. आयुब बाद झाल्यानंतर आकाश रिपटनं धमाकेदार फलंदाजी करत आयुबचा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 58. 3 षटकांमध्ये मात्र 58 धावा आहेत. वाह, चांगला चेंडू. इथे खूप वेळानंतर एखादा चांगला चेंडू बघायला मिळतोय. कारण डॉट बॉलची चर्चा आपण करू तर जीत भोईरनं गोलंदाजी केली होती. 3 आय थिंक 2 डॉट बॉल होते आणि त्यानंतरचा एक 8 ताचा डॉट बॉल आलेला आहे. म्हणजे 9 चेंडू नंतर निर्धाव चेंडू आलेला आहे. हे देखील बघा. बाहेरची कट जरूर आहे, मात्र फाईन लेग थोडासा मागे. हो, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षकाला धावावं लागेल. मोतीराम भोईर संघनायक आय थिंक तिथे असावेत आणि संघनायक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. 2 धावा इथे मिळणार आहे. 3 धावा, माफ करा,
3 धावा मिळतील. धावफलक पुढे पोहोचतोय 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 58-3 अधिक 61 धावा. पृथ्वी 11 कासार वडवली. आज पृथ्वी मैदानामध्ये खेळते, पण आजचा दिवस वेगळा आहे. खरं तर आज 26 जानेवारी आहे. काही तासांपूर्वी भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली होती. आपण कदाचित ती बघितली असेल, मात्र मुंबईतलं वातावरण, नवी मुंबईतलं वातावरण थोडंसं प्रदूषित असल्यामुळे कदाचित तो क्षण आपल्याला बघायला मिळाला नसेल. पण जरूर त्याची चर्चा करू आपण. इथे खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4. तीन चौकार इथे येत आहेत बॅटमधून, अर्थातच आकाश रिपट. आता लागोपाठ 3 चौकार मारलेत. कॅम्प ड्रीमस्केप कडून तुम्हाला पुन्हा एकदा वन नाईट स्टँड आहे. लागोपाठ 3 चौकार, लागोपाठ 3 षटकार. फलंदाज बाद होतोय, मात्र दोन बक्षिसे इथे अचीव केलेली आहेत. सन्माननीय कॅम्प ड्रीमस्केप यांच्याकडून. कॅम्प ड्रीमस्केप रिसॉर्टमध्ये एक रात्रीला, एक दिवसभर तुम्ही तिथे आस्वाद घेऊ शकता रिसॉर्टचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये इथे दाखल होत आहेत. याचबरोबर मोहित मुकादम फलंदाज येणार आहे. गोलंदाज ऋषी भोईरला आपण इथे बघतोय. ऋषी भोईर देखील चांगला गोलंदाज आहे. इथे धावा रोखण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत 8 धावा केवळ ऋषीने खर्च केलेल्या आहेत आणि एक यश सुद्धा त्याला प्राप्त झालेलं आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मोहित मुकादम. 65 लॉस ऑफ 2. 66 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकामध्ये या धावा बघतोय आपण. तर लेंथ बॉल होता आणि इथे निर्धाव आहे. 2 चेंडू या षटकातले डॉट आले, 1 विकेट आली, एकूण 3 डॉट आले आणि केवळ 8 धावा या षटकामधून. एकूण 4 षटकांचा खेळ संपतोय. 66 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पृथ्वी 11 कासार वडवली. धावफलकावरती 66 धावा 2 बाद. पृथ्वी 11 कासारवडी. तर कासार वडवली. पृथ्वी आजचा दिवस यासाठी खास होता. आज गेल्या अनेक वर्षानंतर, मला वाटतंय काही हजारो वर्षानंतर, आज असं एक घटना घडली होती की सूर्यमालेतले सगळे ग्रह एकाच रेषेमध्ये आज होते. एकाच रेषेमध्ये काही काळासाठी होते आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा आपल्या परिभ्रमण कक्षेमध्ये निघून गेले. तर आजचा दिवस त्यामुळे खास होता. खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. हजारो वर्षानंतर अशी घटना घडते आणि ती आज घडलेली आहे. सूर्यास्त झाल्यानंतर लगेचच ते दृश्य कदाचित उद्या किंवा आपण दूरचित्र वाहिन्यांवरती देखील ही दृश्य बघू शकतो. सगळेच्या सगळे ग्रह, मला वाटते फक्त प्लेटो हा दिसत नव्हता, मात्र बाकी सगळे ग्रह एका रेषेमध्ये आज बघायला मिळाले. उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि फलंदाज बाद होईल. धक्का बसेल इथे. क्रमांक 3 आणि 3 गडी बाद 66. 5व्या षटकामध्ये पृथ्वी 11 कासार वडवली.
गोलंदाज उमेश भोईर प्रचंड प्रभावी ठरतोय. शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर्स मध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाजी वाकळण संघासाठी. उमेश भोईर चांगला चेंडू पुन्हा एकदा उमेशचा इथे येतोय. अनेक दिग्गज गोलंदाजांनी आज या मैदानावरती गुडघे टेकलेले असताना तिथेच पुन्हा एकदा वाकळण संघाला उभा करणारा खेळाडू आहे उमेश भोईर. धावफलकचे 66 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकामध्ये करण पाटील आणि सुशांत मुकादम ही जोडी मैदानामध्ये आहे. करणने एक चौकार खेळलेला आहे आणि यास इथे ड्राईव्ह तर करतोय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक अडवतोय चेंडूला. पुन्हा एकदा गोलंदाजाकडे थ्रो देखील चांगला आहे. 1 धाव मिळेल. 67 धावा. खूप वेळानंतर ही धावफलकावरती आलेली आहे. कारण 5व्या षटकात 4थ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती धाव नव्हती. पहिल्या चेंडूवरती धाव नव्हती. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. तिसऱ्या चेंडूवरती धाव नव्हती. तर पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की सलग 4 चेंडू निर्धाव आलेले आहेत. त्या अगोदर संपूर्ण डावात 3 चेंडू निर्धाव आहेत आणि सलग 4 चेंडू 4थ्या षटकातील शेवटचा 5व्या षटकामध्ये पहिले 3 चेंडू डॉट आलेत. तर इथे थोडंसं कमबॅक होतंय वाकळण संघाचं. उचललाय. हो खूप लांब. टायमिंग जबरदस्त आहे. चेंडू खूप लांब लचक षटकार. जय हनुमान कामोठे संघाने आजच्याच रात्रीच्या सत्रामध्ये सुरुवातीच्या सत्रामध्ये बनवलेले आहेत. तर पाहायचं इथे या स्कोअरला भेदलं जाऊ शकतं का. 1 चेंडू शिल्लक राहिला. 73 धावा. सेकंड हायेस्ट स्कोअर ऑफ युवक काँग्रेस चषक 2025. 73 धावा. शेवटचं षटक. शेवटचा चेंडू ऋषी भोईरचा. डावखुऱ्या हाताचा फलंदाज करण पाटील. यास पुन्हा चेंडू मात्र गोलंदाज तिथे खाली असेल. ऋषी आपल्याच गोलंदाजीवरती विकेट काढतोय. दुसरी आणि 73 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये पृथ्वी 11 कासार वडवली विजयासाठी 74 धावांचं लक्ष आहे वाकळण संघासमोर. 74 रिक्वायर्ड टू विन फॉर वाकळण. तर निश्चित एक तगडी मॅच आहे. तगडे संघ एकमेकांच्या समोर आहे. आज जीत भोईरचा अनुभव, मोतीरामचा अनुभव आम्हाला बघायचा आहे या मॅच मधून. आणि युवा शिलेदार केतन मात्रेच्या अनुपस्थितीमध्ये या मैदानामध्ये चमत्कार घडवतील का या बघण्यासाठी देखील औत्सुक्य आमचं शिगेला पोहोचलेलं आहे. तर मॅच तर सुरू राहील. युवक काँग्रेस चषकचा आपण आस्वाद घेऊ आणि जशी मॅच सुरू होईल धीरज मोरबेकर यांच्याकडून आयवॉ कॅच साठी 300 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा आता सुवर्ण संधी आहे की आपण षटकार असलेले चेंडू कॅच पकडा बॅरिगेटच्या बाहेर आणि 300 रुपये जिंका. तर जाऊया मैदानामध्ये. हॅलो हॅलो हॅलो. तर चला मॅच कडे आपण जाऊया पुन्हा एकदा. आपल्याच विभागातील अत्यंत प्रतिभावान समालोचक. खरं तर ज्या वेळेस समालोचनाला प्रतिष्ठा नव्हती, ज्यांनी समालोचनाला खास करून प्रतिष्ठा मिळवून दिली, समालोचकांना सन्मानानं वागणूक मिळवून दिली, तर असे एक दिग्गज समालोचक आपल्या समवेत उपस्थित आहेत. आदरणीय मच्छिंद्र पाटील सर. मी मगाशीच ज्यांचा उल्लेख केला होता की ज्यांच्याकडं लक्ष्मीचा वरदहस्त आहे, ज्यांच्यावरती सरस्वतीचाही वरदहस्त आहे आणि परत विद्यादेवीचाही वरदहस्त आहे. एका व्यक्तीला एवढा वरदहस्त मिळणं, तर अशी व्यक्ती मला वाटते कोट्यावधीत एखादीच असते. आणि
गोलंदाज. ओ लवली हिट यावली नाईस डाव. दॅट्स अ सॉलिड ब्लॉक क्रॅकिंग शॉट. व्हाट अ फील्डिंग. हा क्रिकेटचा दर्जा मैदानावरती एकच धाव मिळणार आणि एखाद्या वेळी षटकाची झाली सांगता. ऐपीएलचं षटक चांगलं राहिलं तर पहिले 2 चेंडूमध्ये त्याला मार बसला नंतर मध्ये कमबॅक केलं त्याने षटकाची सांगता. 51 धाबाचा बलकावरती 11 धाबा बिनबाद 6 बाद आशीर्वाद. 74 धाबांचा पाठलाग करत असताना वाकलन संघाला बरं पाहतोय. कासार वडवली या संघाला फाईट करताना जो संघ जिंकणार तो मात्र फाईट करणार वडवली संघाला. येस जितू वाड्या बिंदस काय टेन्शन घेऊ. येस बस थँक्यू. 11 धाबा दापलकावरती. येस चल 12 वाजून 40 मिनिटं झाल्यात. सर्वांचं आपण स्वागत करूया. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतो. उद्या मात्र याला बेसू नका. स्पर्धेचा शेवटचा दिवस. उद्या आपण या स्पर्धेचा सांगता समारंभ करणार आहोत. कारण स्पर्धेला सुरुवात झाली मात्र अत्यंत थाटामध्ये 23 तारखेला आणि पाहता पाहता माफ करा 19 तारखेला आणि आता पाहता पाहता मात्र या स्पर्धेचा उद्या 26 जानेवारी हा दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येस वेलकम सूरज. आमचे सर्व कॅम्प्स ग्रुपचे हे सर्व मेंबर्स आहेत. गिफ्ट व्हाउचर देखील तुम्हाला खूप मोठा भेट द्या कॅम्प ड्रीमस्केपला. जर तुम्हाला आता सध्या वेळ नसेल तर नंतर ते आरामात सीझन संपल्यानंतर सर्व सध्या क्रिकेटर आहेत व्यस्त आहेत सध्या. नंतर मात्र मार्च एप्रिलमध्ये तुम्ही फ्री असाल. एप्रिलमध्ये सुट्ट्या देखील लागतील तेव्हा निश्चित व्हिजिट द्या. गाडेश्वरच्या निसर्गाच्या कुशीत बसलेलं सुंदर स्थान आहे ते. अगदी डोळ्यांचं पारणं फेटणारं स्थान. द्यायला व्हिजिट आम्ही देखील व्हिजिट अजून करू शकलो नाही आहोत. मग आता करायची आहे. संदीप पाटील सरांनी सांगितलं आहे की निश्चित यावर्षी आम्हाला व्हिजिट करायची आहे ती. मस्ती ग्रुपचे सर्व मेंबर्स आहेत आमच्या मंचावरती. स्वागत आहे सर्वांचं. अक्षय याचं देखील या स्पर्धेमध्ये एक चांगला मोलाचा वाटा आहे. सुरेश देखील आम्हाला जॉईन झालेत. मगाशी नितेश देखील आम्हाला जॉईन होते ॲज अ स्कोरर. एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे परिसरामध्ये. चला सांगायला सामन्याला उशीर करू नका कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तर उद्या 26 जानेवारीची तयारी देखील करायची आयोजकांना. खूप मोठा मजा येणार होती या स्पर्धेमध्ये. कोणाचा तयार आयुब नंतर बाबेत चौधरी अटॅक केलाय. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरेज हवेमध्ये शतक जज करतोय. यस इट इज. नितीन चेंडू खाली फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानावरती 11 वरती पहिला धक्का ऋषीला परतावा लागेल. ऋषिक चांगला इन्फॉर्मचा खेळाडू आहे. ऋषीने जेव्हा कमबॅक केलं स्पर्धेमध्ये किंवा त्याने डेब्यू केला क्रिकेटच्या माध्यमातून तदनंतर त्याने मागे पाहिले नाही वळून आणि ऋषी बाद झाल्या मैदानावरती. बघा ॲक्शन रिप्ले खूप सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. गौरव सावंत सर आणि त्याची संपूर्ण टीम. मगाशी आपण पाहिलं व्ह्यू किती सुंदर होता लाईव्ह टेलिकास्ट. हॅलो येस संदीप सर. तर आत्ताच या व्यासपीठावरती पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमचे पागोड्याचे सन्माननीय सुशांत म्हात्रे, त्याचबरोबर भारत पाटील, पृथ्वी पाटील खारगर आणि आमचे उमेश पाटील खारगर यांचं इथे आगमन झालं आहे. या मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू संदीप सर. तुमचं देखील मनापासून कौतुक. संपूर्ण जबाबदारी स्वीकारता स्पर्धेच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी तर गरज असणारी धाबांची ती मात्र मोठ्या 63 धाबा कुटायचे आहेत. बघायचे वाकलन संघ उद्या मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. ISPL ला सुरुवात होते. आपल्या ग्रामीणचा अभिमान कल्याण डोंबिवलीचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि आपल्या रायगड जिल्ह्याची शान तुम्हाला पाहायला. केतन मात्र उद्या ISPL मध्ये खेळताना पाहायला मिळेल. इन ॲक्शनमध्ये उद्या ISPL ला सुरुवात होते. दादाजी कोणादेव या स्टेडियममध्ये एक मोठी स्पर्धा केतनला बघू शकाल आपण इन ॲक्शनमध्ये. तोच लवली शॉट उचलला चेंडू पिकअप स्ट्रोक. वॉट अ ग्रेट टायमिंग आणि चेंडू निघून गेला. तो मध्ये सीमा पलीकडं आउट ऑफ दी बाद षटकार. मजा येईल सामन्यामध्ये. मग अशी गडी बाद झाला असं वाटलं की थोडंसं कमबॅक होईल मात्र नाही आहे. पुन्हा कमबॅक केलं मैदानावरती. केला आकार तो मात्र वेगानं 17 वरती 1 बाद. साकेला फलंदाज ऋषी बाद झाल्यानंतर आला तो भोईर आला. अविनाश भोईर ज्याला आपण चांगला फलंदाज म्हणून संबोधतो. अविनाश नेहमी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्लिअर करण्यासाठी एक चांगला फलंदाज मानला जातो. त्याची मनगटी ताकद, त्याचा स्टान्स, त्याची फटकेबाजी आणि त्याची असलेली फलंदाजीमध्ये असलेली ती नजाकत पाहण्यासारखी असते मैदानावरती आणि ते दाखवल्यामध्ये ते आलेला स्टान्स बघा त्याचा अटॅकिंग स्टान्समध्ये बॅटला एक्झॅक्टली अँगल करत असताना आणि चांगली फटकेबाजी करतोय. गुड बॉट बॅटिंग. फुल टॉस्क होऊन काढला चेंडू मात्र चेंडू बॉलर बॅकडअप झाला होता. यस इट इज. नाही आहे. थ्रो मात्र चांगला होता. चेंडूची फेकी मात्र बॅकअप चांगलं आहे तिथे. बाबू नितीन फार वेगाने आला होता. 18 वरती 1. 74 धाबा कोट्याच्यात युवक काँग्रेसचे 2020-25 पर्व आपण पाहतोय. सन्मान्य प्रशांतजी पारवे त्यांची संपूर्ण टीम ज्याच्या माध्यमातून स्पर्धा खूप चांगली रंगताना पाहायला मिळते. सन्माननीय चंद्रकांत चौधरी, नंतर सुरेंद्र पारवे, गुरुनाथ चौधरी, आमचे मंगेश पारवे आणि आमची मस्ती ग्रुप सर्व आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मजा आली या स्पर्धेमध्ये. खरोखर आम्ही देखील आनंद लुटला. स्विचेसचा वापर. वाडा क्लास टायमिंग आणि वाडा कॉन्फिडंट बिहाइंड असतो. ग्रेट टायमिंग. हा दर्जा आहे फलंदाजीचा. जीत भोईर ज्याच्या नावामध्ये जीत आहे. मला आठवते ज्यावेळी खाडीमध्ये
या संघाने ज्यावेळी खूप चांगली स्पर्धा जिंकली होती. लगातार ह्या संघाच्या माध्यमातून भरपूर बक्षिसांची खैरात होत असते. एक चांगला संघ आहे कल्याण डोंबिवली दादा संघ आणि रतनभाऊ पाटील स्मृती चषक जिंकणारा संघ आहे. त्या चषकाची देखील घोषणा झाली. कमिंग सून ते तुम्हाला लवकरच भेटायला पाहायला मिळेल. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक उरती विकेट. फिरवलाय फसवलाय फलंदाज जिंकला. माहिती आहे गोलंदाज देखील हुशार आहे. त्यामुळे यावेळी त्यानं चेंज पेस गतीमध्ये परिवर्तन लेंथ लाईनमध्ये परिवर्तन केलं. लाईन देखील त्याने चांगली ठेवली आणि फलंदाज जिंकला मिस केला. यावेळी डॉट चेंडू 1.5 षटकाची सांगता फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्लेवर 22 धावा 1 बाद. चांगलं क्रिकेट आतापर्यंत आपण क्लासिकल क्रिकेट दर्जेदार क्रिकेट मेरिटवरती खेळला गेला खेळ पाहिला आतापर्यंत. गुड कम बॅक फ्रॉम द बॉलर भावेश. Yes, it is. Finger goes by umpire. No doubt. One more wicket goes down. Wicket number 2 goes down. End of the completion of the couple of the overs. 22 for 2. 22 वरती 2 षटकांची सांगता होते. हॅलो. तर मच्छिंद्र पाटील सर, उद्या या स्पर्धेचा शेवटची रात्र स्पर्धेची आणि उद्या मात्र सुपर 8 आणि त्यानंतर सेमीफायनल फायनल असे सामने आपल्याला पाहायला मिळतील. तर उद्या 6 वाजता मात्र रिपोर्टिंग 52 वर्ष धाकटा खांदा हा पहिला सामना असेल. दुसरा सामना आज जो संघ जिंकलाय कामोटा आणि यातून जो म्हणजे आजच्या या लॉट्समधून जो जिंकेल तो कामोटा संघाविरोधात खेळेल. तर हा दुसरा सामना असेल आजच्या लॉट्सचा. तिसरा सामना रोंजन विरोधात घेसर आणि चौथा सामना मुरबी विरोधात टाकीगाव. अशा लढती असतील याची नोंद सर्वांनी घ्यायची. आयोजक कमिटीची सूचना आहे. तर या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्या. आजचा गट जो आहे तो उद्या दुसरा राऊंड खेळेल याची नोंद घ्या. कामोटा 2 संघ जिंकलाय. आता या इथून पाहायचं आपल्याला कोणते 2 सामने जिंकतोय संघ हे पाहायचं आहे. थँक्यू संदीप सर. म्हणजे उद्या आम्हाला देखील 5:30 वाजता यावं लागेल. या स्वागत आहे सर्वांचं. तर या आपण उद्या स्पर्धेची वाट बघूया. कारण उद्या स्पर्धेचा सांगता समारंभ. उद्या ट्रॉफी कोण उचलणार? मानाची अभिमानाची क्रिस्टल ट्रॉफी 32 किलोची ट्रॉफी आहे मित्रांनो. उचलताना तुम्हाला खूप वजन लावावं लागेल कारण या स्पर्धेचं वजन तेवढेच आहे. दर्जेदार ट्रॉफी आहे कारण क्रिकेटचा दर्जा उंचावला स्पर्धेच्या माध्यमातून. 2 लाख प्रथम वार्षिक आणि ही बाईक उद्या कोण घेऊन जाणार आणि क्रिस्टल ट्रॉफी 32 किलोची ट्रॉफी कोण उचलणार याचं उत्तर आपण उद्या शोधणार आहोत. आमचा VIP डाईस दाखवला जातोय. हे संपूर्ण मान्यवर रुपये त्यांचं आगमन झालंय. 18 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये कमबॅक करतोय. लवली हिट. हेलिकॉप्टर उडवला. एक स्टका रिझन लास्ट पुढे आला नंतर मागे गेला. दुविधामध्ये होता आणि थ्रो मात्र फार वेगानं बघायचंय. 2 धावा मिळाल्या आहेत. पंचांचा इशारा आऊटचा झाला दुसऱ्या धाब्यासाठी. तौफिक तिथे फार वेगानं आला होता. क्षेत्राचा दर्जा उंचावला स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांच्या मध्ये थोडीशी आता मला असं वाटतं की निराशा होईल कारण मागचा सामना जो आपण पाहिला नेट टू नेट फाईट सामना झाला. शेवटच्या टप्प्यामध्ये वडवली संघाने केलं कमबॅक. कोण विसरणार? मात्र हा सामना देखील फाईट होणार. मात्र बघायचं केतनच्या अनुपस्थितीमध्ये वाकलन संघ किती चांगला परफॉर्मन्स देणार हे देखील फार महत्त्वाचं आहे. हा बघा ॲक्शन रिप्ले कशा रीतीने राहिला. वेगानं आला होता आणि तेवढ्याच ॲक्शनमध्ये चेंडू फेकला देखील आणि पंचानं डायरेक्ट बोर्ड आकाशाला दाखवलाय. वॉट अ कॉन्फिडन्स. ओ क्या बात आहे जावेद फरीद सर. व्हेरी गुड जॉब. गुड जॉब जंटलमॅन. आमचे मिस्टर सुनील पाटील सर, मिस्टर जावेद फरीद सर आणि मिस्टर आमचे भोसले सर इरामन भोसले स्वागत आहे. पंचांचं देखील शेड्यूल सध्या खूप व्यस्त आहे मित्रांनो. कॉमेंटर असतील तुम्हाला तर सध्या साधे कॉमेंटर देखील संदीप सर डेट भेटत नाहीये. याचं कारण आहे क्रिकेट भरपूर झाले सध्या. कारण झालं काय निवडणुका आल्या. निवडणुकांचे सगळे सामने बॅलन्स राहिले आणि ते एकदाच होत गेले. आणि सध्या नाईट टुर्नामेंटला पण लवकर सुरुवात होते. खरं तर डिसेंबरला सुरुवात होते. ओ व्हाट अ शॉट. नाईस ड्राइव्ह. दॅट्स अ लॉफ्टेड ड्राइव्ह. खेचलाय फटका. ग्लोरियस स्ट्रोक. लोकांच्या डोक्यावरनं हाय हँडसम. दिस अ गुड फिनिश. दॅट्स अ 6 क्वालिटी शॉट. असे फटके पाण्यानंतर क्रिकेट पाहण्याची एक पर्वणी असते. कारण किती लवकर चेंडू मूव्ह केला बघा. साईड अँगलनं बघा. टेलिस्कोपिक माध्यमातून व्हॉट अ शॉट. किती एलिव्हेशन होतं. किती मनकटी ताकदीचा वापर केला. स्वीट साऊंड देखील ऐकायला आला. गुड शॉट. गोलंदाज तयार. लवली हिट वन्स अगेन. आता मात्र शतकच्या पुढे तौफिक आलाय. मात्र नाही एक्स्ट्रा कव्हर त्याला चांगला जल टिपलाय. एक्झॅक्टली चेंडू त्याला लॉंगाच्या डोक्याला क्लिअर करताना चेंडू एक्स्ट्रा कव्हर निघून गेला. त्यामुळे एलिव्हेशन अँगल चेंज झाला. ताकदीचा कमी वापर. लॅक ऑफ पॉवर तुम्हाला पाहायला मिळाला. आता सेकंडला ब्रेक लागला. 29 वरती चौथा धक्का. गरज असणार आहे 15 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. 15 चेंडूमध्ये कुठल्या त्या 29 धावा. 4 गडी बाद आतापर्यंत आणि आता 15 चेंडू कुठ्याची तुम्हाला 45 धावा.
क्रिकेट सध्या खूप वाढलं. मी मगाशीच विषय छेडला होता त्या गोष्टीवरती, कारण सध्या क्रिकेट भरपूर वाढलंय. आज जर तुम्ही लाईव्ह टेलिकास्टला गेलात तर जवळजवळ 15 स्पर्धा तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतील, त्याही नाईटच्या माध्यमातून. म्हणजे क्रिकेट किती वाढलंय सध्या. मात्र माझ्या तरुणांना मी विनंती करेन मित्रांनो, क्रिकेटबरोबर व्यवसायाला देखील तुमची संधी द्या. नुसतं क्रिकेट खेळू नका, तर तुमचं प्रोफेशनल लाईफ देखील त्याच्यावर लक्ष द्या. क्रिकेट खेळा तुम्ही, मध्ये तुमचं शिक्षण आणि तुमची नोकरी सांभाळून करा. कारण आम्ही नोकरी आमचं सांभाळूनच कॉमेंट्री करतोय, हे लक्षात असू द्या. 29 बाद गोलंदाज तयार, चांगला हिट, मात्र लवकर एक्झिक्यूशन केले. छत्रपती सरकला फार वेगानं. आकाश लॉंग आपला एकदा पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये, नकार दिलाय. नाश्याचा फलंदाज तयार नाहीये. 30 धाबा धाबक होती. आता थोडंसं कठीण झालंय, कारण 15 चेंडूमध्ये 29 आणि 15 चेंडू कुटायचे ते 45 धाबा. 14 चेंडू राहिले तरी 44 धाबांची गरज आहे. इट्स अ डिफिकल्ट ॲब्सोल्युटली बट नॉट इम्पॉसिबल. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दॅट्स वर्ल्ड दॅट्स मॅन कॅनॉट डू. यस ॲब्सोल्युटली. गोलंदाज तयार, नाही जमलं. वॉट अप डिलिव्हरी, काय वेगवान गोलंदाजी. त्याच्या गोलंदाजांना पाहिलं ना तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये तुम्हाला 1-2 वर्षामध्ये हेल्मेट घालून क्रिकेट खेळावं लागणार आहे. आणि फलंदाज बाद, इनर एज लागली, खूप चांगला याने मात्र झेल टिपला विकेट किपरनं. बघा ॲक्शन रिप्ले. मोहम्मद होता, मोहम्मद संघनायक आहे. मोहम्मद आला होता टॉससाठी, त्याची चर्चा देखील केली होती. एक्झॅक्टली गाव कुठे आले त्याने सांगितलं की गोडबदर रोडला एक गाव आहे. फलंदाज अजून एक बाद झालाय. उमेश थोडासा नाराज झालाय जेव्हा बाद झाला. 13 चेंडू आणि आता 44 धाबांची गरज आहे. थोडंसं कठीण आहे, मात्र इम्पॉसिबल नाही आहे. कारण सुरुवात चांगली झाली, मात्र नंतरच्या मिडल ऑर्डर फलंदाजीने फारशी कामगिरी केली नाही आहे. 13-44. सृष्टी 11 वडोली बीच संघ कवा लगेच आपण स्टेजकडे संपर्क करायचा आहे. सामना संपला तर लगेच टॉस करू आम्ही आणि लगेच सामन्याला सुरुवात करतो. मॅच विल बी ओनली 4 overs. जस्ट कीप इन माइंड. tenscricket.in. गौरव सावंत सर ही स्पर्धा यावेळी लाईव्ह टेलिकास्ट करत असताना मला आठवते 2013ला संतोष नाणेकर खाडीच्या मध्ये फक्त लॅपटॉप घेऊन आला होता. वाटलं नव्हतं की टेनिस क्रिकेट एवढी भरारी घेईल. काय भरारी घेतली टेनिस क्रिकेटनं. 15 लाखपेक्षा जास्त सबस्क्राईब या चॅनलचे स्वतःचे. ऑल क्रेडिट गोज टू संतोष नाणेकर आणि गौरव सावंत सर. एज लागली, मात्र नाही जमलं. चेंडू मागे निघून गेल्यात. एक्झॅक्टली विकेट किपर मोहम्मदचं कौतुक करेन. तो शॉर्ट लेगला तेवढा धावत गेल्यात. जवळजवळ 9 ते 11 पावलांचं अंतर कापले. त्यानं एकच धाव मिळाला. क्रिकेटचा दर्जा उंचावताना आणि षटकाची झाली सांगता शर्यत. 12 चेंडू आणि गरज होती 43 धावांची. शांताराम सांगतील मला पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये धावा आल्या होत्या. 11 P2 मध्ये आल्या त्या. 11 म्हणजे 2 षटकामध्ये 22, 2 बास्ती आपण पाहिली आणि या षटकामध्ये इकॉनॉमी षटक राहिले 9 धावा. याचं कारण आहे की आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्लेवर सो मेनी प्लेयर्स आर स्टँडिंग ऑन बाउंड्री लाईन. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टू बॅट्समॅन टू फाइंड द गॅप. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट नाव. आणि हे चित्र आपण पाहतोय मैदानावरती. कारण ज्यावेळी क्षेत्ररक्षण रेस्ट्रिक्शन संपतं तेव्हा 5 खेळू तुम्हाला पाहायला मिळतात सीमा रेखत आणि तेव्हा पहिरेदारी होते आणि फलंदाजांना मात्र कठीण होते. 12 चेंडू 43 धावांची गरज आहे. 43 runs to win from 12 deliveries. So let's see which team will be winner and which team will fight with the whatever it be team. मजा आहे सामन्यामध्ये. उद्या यायला विसरू नका मित्रांनो. उद्या तुम्हाला आग्राचं आमंत्रण करतो आम्ही, कारण उद्या स्पर्धेमध्ये आपण खूप आनंद लुटणार आहोत. उद्या पर्वणी असणारे देशभक्ती गीतांची डीजे माध्यमातून, त्यानंतर जल्लोष असणारे उद्या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असणार, कारण उद्या सुट्टीचा दिवस आहे. मात्र आम्हाला नाही आहे. 31 धावा 5 बाद. आयोजकांना देखील उद्या सुट्टी नाहीये. उद्या फार मोठी जबाबदारी वाढणार आहे त्यांची देखील. नाईस डिलिव्हरी. फलंदाजाला बीट केलं. फुटवर नाहीये बघा. जाग्यापर्यंत तुम्ही खेळू शकता होय, निश्चित खेळू शकता. मध्ये तो फुटवर, तो स्टान्स, ते शॉटचे सिलेक्शन, ते कॉर्डिनेशन आणि ते आय आणि हँड कॉर्डिनेशन हे फार महत्त्वाचं आहे मैदानावरती. नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. येणारे चेंडू 11 आणि गरज 43 धावांची. वाकलन संघ ज्यावेळी केतन असतो तेव्हा कसा खेळतो आणि केतन नसताना कसा खेळतो हे जे चित्र आपण पाहतोय. तर केतन सुरुवात दमदार करून देतोय आणि आज सुरुवात देखील चांगली झाली. नाही जमलं. पुढे ठेवला चेंडू आणि लाईन चुकीची. पण सांगत असताना 11 चेंडू 42 धावांची गरज आहे. सुनील पाटील सरांचं देखील आम्ही कौतुक करतोय आणि जावेद फरीद सरांचं देखील. तर खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात ते. आणि भोसले सर देखील आमच्या समेत आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 11 चेंडू 42 धावांची गरज आहे. संदीप सरांच्या ड्रेसिंग फार वेगळे. काय ड्रेसिंग केली होती रायगड प्रीमियर लीगमध्ये. 11 दिवस 11 ड्रेस होते. असं वाटतं की पारवे सर्व पैसे त्या ड्रेसवरतीच जातात. आम्ही नाही, आम्ही कंजूस आहोत थोडेसे, कारण पैसा कमावा लागतो, घाम घालावा लागतो. मात्र संदीप सरांना तसं नाही आहे. हे
हे दिलखुलास दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. आज मात्र स्पोर्ट्समॅन दिसता तुम्ही. क्या बात आहे. खूप जबाबदारी मित्रांनो. डोक्यावरचे केस नुसते घालवले नाही आहेत क्रिकेट आणि फक्त क्रिकेटसाठी. कारण या व्यक्तिमत्वाचं मोठं सिंहाचं वाटं क्रिकेटला ग्लॅमर देण्यापर्यंत. कारण 32 वर्षाले क्रिकेटच्या समालोचना करत असताना संदीप सर आम्हाला अभिमान आहे तुमचा. तर ज्यामध्ये तुम्ही क्रिकेटला दिवस देता, वेळ देता, एक ग्लॅमर निर्माण केलं, असोसिएशन देखील प्रस्थापित केलेत, समालोचकांना देखील एक चांगला न्याय मिळवून दिला, त्यामुळे तुमचं मनापासून आम्ही कौतुक करतो. प्राऊड ऑफ यू. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि 40 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूमध्ये चौकाराची गरज आहे. आता 4 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि गरज आहे ती 40 धावांची. येस 9 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. लवली हिट. लॉंगाच्या डोक्यावर उंची जास्त आणि चेंडूची लांबी देखील जास्त. करण चेंडू खाली आणि करण झेल टिपलाय. असं वाटलं की चेंडू जातोय मागे, नाही झालं. चांगलं क्षेत्ररक्षण. 8 चेंडू 40 धावा. नॉट डिफिकल्ट. आउट. बघा ॲक्शन रिप्ले. एलिव्हेशन बघा. लेफ्टम सीमर गोलंदाज आणि उजव्या हाताचा फन अँगल झाला. हा चेंडू उंची जास्त, लांबी कमी आणि काय झेल टिपला. वॉट अ झेल. काय लाईव्ह टेलिकास्ट. नीट, क्लीन and quality with clarity. What a job. tenniscricket.in. Hats off you. येणारे चेंडू संदीप सर आता मात्र 8 आणि 40 धावांची गरज आहे. आता थोडंसं कठीण आहे. पुढचा सामना वडवलीचे सृष्टी 11 पृथ्वी 11 कासारवाडी संघ. केतन शेट साहेबांनी हा संघ पुरस्कृत केलाय. स्वागत आहे तुमचं. अंजूरचे आहेत ते केतन शेट आमचे. केतन तरे साहेब स्वागत आहे तुमचं. क्रिकेटची प्रचंड आवड आहे व्यक्तिमत्वाला मित्रांनो. स्वागत आहे. त्यांच्याच मुलाच्या नावानं संघ ते नेहमी उतरवत असतात. स्वागत आहे केतन शेट तुमचं. चला आता सामने स्पीडअप करूया प्लीज. येणारे चेंडू शांताराम. 8 चेंडू आणि 40 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 5 धावांची गरज आहे. सुरुवात चांगली झाली होती. कमी धाव्यानंतर 2 षटकांमध्ये 22 धावा. 11ची सरासरी. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या आणि विकेटचं सातत्य जास्त पाहायला मिळालं. त्यामुळे पार्टनरशिप झाली नाही मैदानावरती. नाही जमलं. स्लॉक स्लिप करायचा प्रयत्न. वेगवान गती. गोलंदाज संदीप सर कौतुक करावं लागेल कासारवाडी संघाच्या. काय लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन आणि कंट्रोल खूप चांगलं राहिलं आहे. आतापर्यंत फक्त शांतर एकच चेंडू वाईट पाहिला असेल आपण. 2 चेंडू वाईट आलेत. कंट्रोल करून झाले. 7 चेंडू 40 धावांची गरज आहे. नाही जमलं. अजून एक चेंडू डॉट. गुड बॉल आहे. कौतुक करेन मी गोलंदाजाचं. नितीनचं काय अटॅकिंग गोलंदाजी दाखवली. आता मात्र कठीण झालंय. 7 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. चला कमलेश आम्हाला जॉईंट व्हायचं आपण लगेच. कारण तर फक्त फॉर्मॅलिटीज राहिली मैदानावरती. देर इज नो एक्साइटमेंट. यू आर वॉचिंग वन साइडेड मॅच. सो लेट्स सी. गेट रेडी फॉर द नेक्स्ट ग्रेट फाईट. वडवली चेंज द गेम. सृष्टी 11 आणि त्याला फाईट करू विजेता संघ. उद्या संदीप सरांना शेड्यूल सांगितलं त्यानुसार शेड्यूल होईल. कोणाची गाई केली जाणार नाही आणि कोणाला ॲडजस्ट केलं जाणार नाही आहे हे लक्षात असू द्या. कारण स्पर्धा फार मोठी आहे. डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी अँड रिॲबिलिटी 4 तत्वावर स्पर्धा सुरू आहे सध्या संदीप सर. येस. कोण आजचा गटाचा जो 2 संघ पुढे जातील ते उद्या सेकंड राऊंड खेळणार आहेत. लक्षात असू द्या. येस येस. उद्या लेट येणाऱ्या संघाला पॅनल्टी आणि उद्या स्टिक निर्णय. अजून आम्ही स्टिक असणार आहोत. उद्या कोणाची गाई नाही. नो ॲडजस्टमेंट, नो एक्सक्यूज. चला स्पीडअप करा प्लीज. सामना कासारवाडी संघ. आता सामन्यामध्ये काही दम नाही आहे. स्पीडअप करा प्लीज. उशीर नको. आता 7 चेंडू 40 धावा होणार नाही. तुम्हालाही माहिती आहे. चला सामना स्पीडअप करा आता. सहा चेंडू 40 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकात 11, तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि या षटकामध्ये 3 धावा. वाटा इकॉनॉमिक गोलंदाजी म्हणजे 12 चेंडूमध्ये 22 आणि 12 चेंडू फक्त 12 धावा. लवली शॉट. उचललाय फटका. लॉंगाच्या डोक्यावर गेल्याचा प्रयत्न मात्र चेंडू मिड विकेटला खेळला गेला. चेंडू 1 मास सीमा पार. चौकार. उशीर झाला संदीप सर. कारण उशिरा सुचलेला विचार आणि भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस दुष्काळ असते मित्रांनो. फायदा नसतो. आता पाऊस पडला तर त्याचा आपल्याला काहीच फायदा नाही. मॅचेस कॅन्सल होतील. म्हणून विचार वेळेवरती झाला पाहिजे आणि कोणती गोष्ट वेळेवरती झाली पाहिजे. येणारे चेंडू 5 आणि 36 धावांची गरज आहे. यूट्यूब नसताना आम्ही भरपूर एन्जॉय करायचो कॉमेडीच्या माध्यमातून. आता तसं नाही मित्रांनो. लगेच संदीप सर व्हिडिओ व्हायरल केले जातात. 15 वर्ष आम्ही तपश्चर्या केली नाव कमावण्यासाठी. 15 मिनिटात गायब करतील लोक. त्यामुळे आम्हाला भरपूर रिस्ट्रिक्शन आहे मित्रांनो. नाव कमावणं फार कठीण आहे. झोप नाही आहे. भरपूर कष्ट करावे लागतात मित्रांनो. लोक सांगतात की समालोचक खूप पैसे कमवतात. मात्र आमची मेहनत तुम्हाला दिसत नाही आहे. झोप नसते आमच्या डोळ्यांना. परिवार आमचा बाजूला असतो 4 महिने.
सर्वांचंच, म्हणजे कॉमेंटर, अंपायर, सर्व आयोजक देखील आणि स्कोरर देखील. यूट्यूबवाले गौरव सावंत सर तर 6 महिने बाहेर असतात, त्यांचा देखील उल्लेख करेन मी. आताच त्यांना गोव्याची स्पर्धा ISPL केली, त्यानंतर आपण पाहिलं की ठाकूरची स्पर्धा आपण पाहिली, आंबेगावची स्पर्धा पाहिली. ते नेहमी बाहेरच असतात टूरवरती, फॅमिलीला वेळ देता येत नाही आहे कारण त्यामध्ये सीझन आहे. यस संदीप सरांचा चांगला जॉब आहे सध्या, टीम ॲडजस्ट करतात, नंतर मात्र आरामात पाहुण्यांचा सन्मान करतात. मात्र ते डिफिकल्ट आहे संदीप सर, फार डिफिकल्ट आहे. बघितलं आम्ही धावपळ रायगड प्रीमियर लीगला तुमची. यस यस आणि आज देखील मी सांगेन खूप संदीप सरांविषयी, कारण आज 8 संघ खेळणार होते, त्यामध्ये दुपारी 12 वाजता 2 संघांना सांगितले की आम्ही खेळणार नाही आहेत. म्हणजे आयोजकांना 22+22 44,000चा फटका बसू शकत होता, मात्र नाही आहे. रातोरात संदीप सरांना दिवसा ते संघ ॲडजस्ट केले. ही मेहनत आहे मित्रांनो, सोपं नाही आहे एवढं. तर यासाठी संपूर्ण त्यांचा फोन तुम्ही कधीही करा, नेहमी कॉल करा, बिझी असतो. ही मेहनत आहे मित्रांनो, ही कष्टाचं फळ आहे, एवढं सोपं नाही आहे. चला अजून एक मोठा फटका खेचलाय, फटका एक्स्ट्रा कव्हरला असं वाटलं, मात्र नाही, तो चेंडू गेला एक्झॅक्टली काऊकाराच्या डोक्यावरनं. आणि काही स्टान्स तसा होता फलंदाजाचा आणि षटकारासाठी थोडासा उशीर झाला बाकलन संघाला. 2 चेंडू आणि 30 धाबा. यस आणि संदीप सरांचा शब्द म्हणजे शब्द असतो, 1 चेंडू आणि गरज आहे ती 24 धाबांची. कधी कोणाचा ते ॲडव्हान्स घेत नाहीये, मात्र त्यांनी जर कुठेही फोन केला तर संघ त्यांना नाही देखील म्हणत नाही. हा वजन आहे मित्रांनो, हे कमवले त्यानं क्रिकेटमध्ये. 1 चेंडू 24 धाबा, शेवटच्या टप्प्यात सामना नाहीये. आज नरेश ढोमे सर आम्हाला जॉईन झाले, स्वागत आहे नरेश ढोमे सर तुमचं. एक चांगला भारदस्त आवाज, मॅन फ्रॉम शिरूर पुणे, स्वागत आहे तुमचं देखील. चला टॉससाठी मी आमंत्रित करेन सुशांत म्हात्रे पागोटे, भरत पाटील, पृथ्वी पाटील खारगर, उमेश पाटील खारगर आणि स्वप्नील ठाकूर. कॉइन द्या सर. मॅन ऑफ द मॅचची घोषणा करूया आपण. आकाश रिपोर्ट त्यानं कुठल्या त्या तब्बल 34 धाबा, तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला आपण आकाशला विनंती करूया मॅन ऑफ द मॅच अवॉर्डसाठी. आकाश प्लीज जॉईन विथ मी अँड रिसीव्ड मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. ग्रेट अचिव्हमेंट. आणि टॉससाठी आपण या कामात जॉईन व्हा आम्हाला कमलेश आणि कासारवाडीचा संगणक मोहम्मद. आपण टॉससाठी आपण लगेच यायचं आहे. माफ चला वाकलन संघ हार्ड लक, मात्र तुमचा आभार व्यक्त करतोय, वेळेवरती आम्हाला तुम्ही सहकार्य